मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुखदा ही सुधाकडे येते आणि म्हणते, मावशी मला तुला एक रिक्वेस्ट करायची आहे. त्यावेळी कोणती रिक्वेस्ट बोल ना ग तू, असं सुधा तिला विचारते. मग आता माझी मैत्रीण आहे ना कल्याणीताई, तिला तू काही दिवस लग्न होईपर्यंत इथेच थांबायला सांग ना ग. मला ना इमोशनल सपोर्टसुद्धा मिळेल, माझी शॉपिंगसुद्धा खूप राहिली आहे, प्लीज तू सांग ना ग. मग आता सुधा म्हणते, मी कसं सांगणार ग. अगं तिला जायचं असेल तर जाऊ देत ना तिला तिच्या घरी. तेव्हा सुखदा म्हणते, तिला तिचं असं घर कुठे आहे, ती सध्या मनोज दादा आणि अण्णांकडे राहतीये, ते बरोबर दिसतं का सांग बरं. आणि कसं आहे ना, ती माझी मैत्रीण नाही आहे, ती मला माझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे, असं म्हणून सुखदा आता सुधाकडे खूपच फोर्स करू लागते. प्लीज प्लीज सांग तू कल्याणीताईला इथे थांबायला. तेव्हा सुधा आता खूप टेन्शनमध्ये येते. तेवढ्यातच वृंदा आता तेथे येते आणि विचारते, काय काय वातावरणात एवढं टेन्शन का आहे. मग आता सुखदा म्हणते, वातावरणात तर अजिबात टेन्शन नाही आहे, आम्ही तर इथे फक्त कल्याणीताईला इथे थांबवायचं आहे असं म्हणतोय, म्हणजे मी म्हणतीये. मग आता हे ऐकताच वृंदाला धक्का बसतो. ती विचारते, काय म्हणजे कल्याणीला तुम्ही इथे थांबवणार. तेव्हा आता सुखदा विचारते, वृंदा आजी, सॉरी वृंदा काकी, काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला. आता तिच्याकडे दुर्लक्ष करत ती पुन्हा सुधाला म्हणवू लागते की प्लीज मावशी तू सांग ना ग एकदा तरी. मग आता सुधा म्हणते, बरं ठीक आहे मी प्रयत्न करते. तर वृंदाचा आता जळफळाट झालेला असतो. तर आता इकडे आनंदी ही बाप्पाचा आशीर्वाद घेऊन निघालेली असते. मग आता तेवढ्यातच तेथे आता सुखदा येते आणि म्हणते की कल्याणीताई, अगं थांब ना ग एक मिनिट. मग आता तू लग्न होईपर्यंत इथेच राहायचं आहेस असं आता ती आनंदीला फोर्स करू लागते. आनंदीला धक्काच बसतो. ती म्हणते, काय नाही, मी नाही राहू शकत इथे. तेव्हा का ग असं सुखदा विचारते. तेव्हा आनंदी म्हणते, उगीच माझ्यामुळे कुणाला अवघडल्यासारखं वाटायला नको म्हणून मी नाही राहू शकत इथे. तेव्हा आता सुखदा म्हणते की सुधा मावशी सांग ना ग प्लीज आनंदीला इथे राहायला. मग आता सुधा म्हणते, बरं ठीक आहे असं म्हणून आता म्हणते की कल्याणी प्लीज काही दिवस तू इथे राहा, तेवढंच सुखदाला बरं वाटेल. मग आता माझ्यामुळे उगीच कुणाला त्रास नको असं आनंदी पुन्हा म्हणते. तेवढ्यातच सार्थक देखील आता तेथे येतो. त्यावेळी आता सुखदा म्हणते की सार्थक, आपल्याला हिच्यामुळे काही त्रास होणार आहे का मला सांग बरं. इकडे आता शलाका आणि वृंदा या दोघीही म्हणत असतात, जर ही इथे थांबली तर आपला फायदाच होणार आहे, आपलं काम करायचं आहे ना आपल्याला, असं म्हणून आता त्या दोघीही हसतात. मग आता सुखदा म्हणते, सार्थक सांगणार आहे हिला इथे थांबायला कल्याणीताईला. तेव्हा आता सार्थक म्हणतो, त्यांना जर असं वाटत असेल इथून जावं तर जाऊ देत की, त्यांना कम्फर्टेबल वाटत नसेल, अवघडल्यासारखं वाटत असेल. तेव्हा पुन्हा आता आनंदी जायला निघते. तेव्हा सुखदा म्हणते, कल्याणीताई थांब ना ग प्लीज माझ्यासाठी. मग आता सुखदा ही सार्थकला म्हणते, असं बोलतात का रे, ती आनंदीताई आहे ना माझी, मग सांग ना तिला प्लीज तू, प्लीज प्लीज. तेव्हा सार्थक आता ठीक आहे असं म्हणतो आणि आनंदीला सांगतो की माझ्या बायकोची अशी इच्छा आहे की तू इथे थांबावंस, मग थांबता का तुम्ही इथे, थांबा प्लीज, असं म्हणून तो आनंदीला थांबवून घेतो. आता त्यानंतर वृंदा आणि शलाका या दोघीही रूममध्ये जातात. तेथे गेल्यानंतर ही सुखदा काय डोक्यावर पडली आहे का कळतच नाही असं शलाका म्हणते. वृंदा म्हणते, थांब ग, मला विचार करायला थोडा वेळ दे, कारण जर विचार नाही केला ना तर सर्वच अवघड होऊन बसेल. मग आता शलाका म्हणते, पार्टी बदलायची का, कारण या आनंदीला तर सर्व सत्य माहीत आहे, ती तर आपलं जगणंसुद्धा मुश्किल करेन किंवा आपल्याला घरातून सुद्धा बाहेर काढेन. मग सुखदाच्या पार्टीमध्ये आपण जायचं का. वृंदा म्हणते, नको, मला तर कुणाच्याच पार्टीत जायचं नाही आहे. आता लग्नाचे सर्व विधी होईपर्यंत आपण हे सगळे बॉम्ब फोडायचे, म्हणजे लग्नाच्या दिवशी सर्वात शेवटचा बॉम्ब फोडायचा, सर्वात शेवटी सर्वांसमोर हे सत्य आणायचं. आनंदीही घरातून जाण्यामागे फक्त आणि फक्त सुधाचा हात आहे, म्हणजे सुधानेच तिला सार्थकपासून डिवोर्स घ्यायला सांगितला होता, असं म्हणून आता ती पुढच्या प्लॅनच्या तयारीला लागते. तेव्हा शलाका म्हणते, हे करून काय मिळणार आहे. तेव्हा वृंदा म्हणते की हे करून फक्त आनंदी आणि सुखदा या दोघीही घराबाहेर जाणार, एकही ब्याद आपल्याला आपल्या घरात नको आहे, असं म्हणून आता त्या दोघीही छान असा प्लॅन करतात. नंतर त्या दोघीही खूप हसत असतात, कारण आनंदी आणि सुखदा या घरात राहणार नाही, फक्त आपलं राहणार. कारण एकदा का सार्थकला समजलं की सुधाने हे सगळं काही केलं आहे, मग त्या दोघा मायलेकांमध्ये वादाची ठिणगी पडणार. वादाची ठिणगी पडल्यानंतर ती कधीही भरून निघणार नाही, कारण सार्थकचं
आनंदीवर प्रचंड प्रेम होतं आणि अजूनही आहे आणि आनंदीचंही सार्थकवर अजून प्रेम आहे हे तिच्या डोळ्यात दिसतंय। तेव्हा शलाका म्हणते, वाव आई, काय छान प्लॅन केलास ग, असं म्हणून ते दोघेही एकमेकींच्या हातावर आता टाळ्या देतात। काही वेळानंतर आता सुखदा गेस्ट रूममध्ये त्या दोघींनाही घेऊन जाते आणि झाडू हातात घेते। मग आता शलाका विचारते, काय ग, मला इथे का घेऊन आलीस तू? तेव्हा वृंदा म्हणते, काय ग, कशाला घेऊन आलीस तू? आम्ही या घराचे भागीदार आहोत, तुला कळत नाही का? मग आता सुखदा म्हणते, तुम्हाला इथे घेऊन आले कारण माझी बेस्ट फ्रेंड कल्याणी इथे राहणार आहे, त्यामुळे एकच गोष्ट आता तुम्ही करायची, ही रूम छानपैकी साफ करून द्यायची। तुम्ही इथे राहत होतात ना म्हणून। त्यावेळी आता आम्ही का साफ करायची, आम्ही तर या घराचे भागीदार आहोत, अजून या घरची सूनसुद्धा व्हायची आहे, त्यामुळे जरा नीट राहा। मग आता सुखदा म्हणते, काय म्हणालात तुम्ही? हे पहा, आत्ताच्या आत्ता ही रूम साफ झालीच पाहिजे, असं म्हणून ती तेथे झाडू ठेवते आणि मग तेथून जाते। त्याचवेळी आता वृंदा म्हणते की ह्या मुलीने ना नाकी नऊ आणलंय, हिचा लवकरात लवकर बंदोबस्त करायलाच हवा। इकडे आनंदी ही आता मनोजला कॉल करते आणि म्हणते की दादा, हे बघ, मी अण्णांना प्रॉमिस केलं होतं की लवकरात लवकर घरी येईल, परंतु इथे आता सुखदा हट्टच करून राहिली आहे, म्हटल्यावर मला इथे राहावं लागेल। तेव्हा मनोज म्हणतो, आनंदी तू हे काय करते बाळा? मग आता आनंदी म्हणते, प्लीज दादा, आता राहावं लागेल तर काय? मग आता तिथे काही गडबड तर होणार नाही ना, मनोज विचारतो। मग आता आनंदी म्हणते, नाही, काहीच गडबड होणार नाही। हे बघ, या कोपऱ्या कोपऱ्यात असलेल्या आनंदीच्या सर्व आठवणी मला आता पुसून काढायच्या आहेत आणि त्या आठवणी माझ्या मनामधून कायमच्या जातील, त्यामुळे मी इथेच थांबते। तेव्हा ठीक आहे, तुझ्या मनासारखं होऊ देत, असं आता मनोज म्हणतो। मी काय मदत करू तुझी, सांग ना मला? ती म्हणते, माझी जी बॅग आहे ना ती घेऊन ये तेवढी। तेव्हा मनोज विचारतो, आत्ता लगेच घेऊन येऊ का? ती म्हणते, नाही रे, उद्या सकाळी घेऊन आला ना तरीही चालेल। तेव्हा ठीक आहे, असा आता मनोज म्हणतो आणि फोन ठेवतो। फोन ठेवल्यानंतर आता तो मनातल्या मनात विचार करतो, आनंदी हे काय करायला निघाली आहे, तिला हे झेपणार आहे का? तर इकडे आनंदी ही मनातल्या मनात विचार करते, मला आता सर्वांना मी अनोळखी असल्यासारखं वागायलाच हवं, तरच या घरात निभाव लागू शकतो आणि तरच हे लग्न व्यवस्थित पार पडू शकतं। काय आहे ना, मी जे प्रॉमिस केलं आहे ते मला आता निभवायलाच हवं। बरोबर, अनोळखी वागणं हे खूप कठीण आहे, परंतु मनावर दगड ठेवून हे करावं लागेल। तेवढ्यातच आता सुखदा तेथे येते आणि म्हणते की कल्याणीताई, चल ना, मी तुझ्यासाठी रूम बघ कशी छान डेकोरेट करून ठेवली आहे, असं म्हणून तिचा हात पकडून ती आनंदीला रूममध्ये घेऊन जाते। तेथे गेल्यानंतर म्हणते की माझ्या 2 परीराण्यांनी ही रूम छान अशी सजवून ठेवली आहे बघ, खास फक्त तुझ्यासाठी। त्यावेळी आनंदी म्हणते, हो। मग आता आनंदी त्या रूमकडे सारखी सारखी पाहतच राहत। सुखदा कल्याणीचे खूप आभार मानू लागते, म्हणते की कल्याणीताई, तुला किती वेळा मी थँक्यू 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 म्हणू ना, कळतच नाही आहे। तेव्हा तुझा हा थँक्यूचा पाडा आता थांबवतेस का? आनंदी म्हणते। मग आता सुखदा म्हणते, तरीही थँक्यू, कारण तू माझ्यासाठी इथे थांबलीस। मग आता आनंदी म्हणते, तुझ्यासाठी नाही करणार मग कुणासाठी करणार? मला हे करणं भाग होतं, कारण जर मी केलं नसतं तर मी कोणतं कर्तव्य निभावू शकले असते, सांग ना तू? असं म्हणून आता आनंदीच तिला प्रश्न विचारते। तेव्हा तुला जर काही लागलं तर मला सांग हा, असं सुखदा म्हणते, मी आहे इथेच हा रूममध्ये। तेव्हा ठीक आहे, असं आता आनंदी म्हणते आणि त्या रूमकडे पाहतच राहते, कारण तिच्या आता जुन्या आठवणी सगळ्या जाग्या होत असतात। दुसरीकडे आता शलाका ही वृंदाचे हात चेपत असते। त्यावेळी आता शलाका म्हणते, आई, कसं आहे ना, तुझं आयुष्य अगदी आनंदात जाणार आहे असं मला वाटतं। अगं, तू तर म्हातारी झाली आहेस आणि तुझं काय थोडंच आयुष्य राहिलंय आणि मला या सुखदाच्या त्रासात आयुष्यभर जगायचंय। तेव्हा आता वृंदा म्हणते, काय म्हणालीस, परत म्हण, म्हणजे मी काय लगेच गचकणार आहे का? तेव्हा शलाका म्हणते, नाही ग, तरीही मला ना खूप काळजी वाटते कधी कधी। तेव्हा वृंदा म्हणते, मला अजून खूप जगायचे आणि त्या सुखदाची जिरवायची आहे चांगलीच, बघ आता मी काय काय करते ते भर लग्नामध्ये। तेव्हा शलाका आणि ती पुन्हा प्लॅन करू लागतात। तर दुसऱ्या दिवशी आता मनोज हा आनंदीची बॅग घेऊन निघालेला असतो सार्थकच्या घरी। त्याचवेळी आता अण्णा आणि मालती त्याचबरोबर लीना हे तिघेही विचारतात, कुठे चालला आहेस तू? मग आता तो म्हणतो, आनंदीची बॅग घेऊन मी सार्थक सरांच्या घरी चाललो आहे। तेव्हा मालतीला खूपच आनंद होतो। तेव्हा लीना म्हणते, हो, सार्थक सरांच्या घरी। तेव्हा सार्थक सर आणि आनंदी एकत्र राहिले तर त्यांचे निर्णय नक्कीच बदलतील, असं आता मालती म्हणते।
त्यावेळी असं काहीही होणार नाही आहे असं मनोज म्हणतो. तेव्हा लीना म्हणते की आनंदी काही दिवस सार्थक सरांच्या इथेच राहणार आहे, पण त्या दोघांचे निर्णय बदलतील असं काही नाही. अण्णा मात्र खूप टेन्शनमध्ये असतात. तेव्हा मनोज आता त्यांना समजावू लागतो की अण्णा प्लीज तुम्ही काळजी करू नका, अहो सगळं काही ठीक होईल. अहो आजपर्यंत आपण आनंदीला कधीही तिच्या मनाप्रमाणे जगून दिलं नाही. निदान इथून पुढे तरी ती तिच्या निर्णयावर ठाम राहून तिचे ती निर्णय घेईल, तिला तिच्या मनासारखं जगता येईल. प्लीज तुम्ही काहीतरी करा ना, आणि असं टेन्शन घेऊ नका. मी आहे ती आनंदीबरोबर आणि आनंदीबरोबर नेहमी असेन. एक भाऊ म्हणून मी तिचं संरक्षण करेन. तिच्यावर कोणतंही संकट आलं तर मी अगोदर माझ्यावर झेलेन. असं म्हणून आता तो तेथून जायला निघतो. त्यावेळी सर्वजण मात्र काळजीत असतात. तर दुसरीकडे शलाकाही हळद दूध घेऊन वृंदाकडे येते आणि तिला म्हणते, आई हे दूध घे आणि जरा आराम कर. मग आता कालचा थकवा जातच नाहीये असं आता वृंदा म्हणते. तेव्हा शलाका देखील कमरेला हात लावून असते. मग आता शलाका पुन्हा विचारते की आई मला सांग ना गं, तू पुढे काय प्लॅन करायचं ठरवलं आहे. मग आता वृंदा म्हणते की प्लॅन असा आहे, मी आता नुसतीच ठरवते परंतु होत तर काहीच नाही. शलाका म्हणते हो ना, मी पण तोच विचार करतीये की प्लॅनचं नक्की पुढे काय होणार. आता वृंदा म्हणते की कल्याणीने स्वतः भर लग्नामध्ये कबूल केलं पाहिजे की मी आनंदी आहे म्हणून कल्याणी नाही. मग कसा तमाशा होईल ते तू बघतच राहा. तेव्हा आता शलाका म्हणते पण आनंदीला सार्थक आणि सुखदाविषयी सगळं काही माहीत आहे, मग ती स्वतःच्या तोंडून कसं कबूल करेन. त्यावेळी नक्कीच ती कबूल करेन असं वृंदा म्हणते. तेव्हा आता जर सुखदा आणि सार्थकचं लग्न मोडलं तर आनंदी आणि सार्थक पुन्हा एकत्र येईल, मग काय करायचं असं आता शलाका म्हणते. तेव्हा वृंदा म्हणते त्या दोघांचं एकत्र येणं अवघड आहे, कारण गोष्टी खूप पुढे गेल्या आहेत. ते दोघेही एकमेकांचं तोंडसुद्धा पाहायला नको म्हणतायत, आणि जर आत्ता आपण लगेच पावलं उचलली तर सुद्धा लगेच आपल्याला घराबाहेर काढेल, कळलं का तुला. तेव्हा शलाका म्हणते कसं आहे नाही, तू फक्त प्लॅन करत राहा, तिकडे सुखदा आपल्या डोक्यावर नाचेन म्हणजे तुला कळेल. पुढे आता शलाका चिडते आणि म्हणते अगं आई तू नुसती प्लॅन करते पण याचं काही होणार नाही. आपण नुसता यावर चर्चा करतो आहे, आपल्याला नक्की प्लॅन काय करायचा, कुठे करायचा, कसा करायचा हे सुद्धा ठरवायला हवं. असं म्हणून ती आता रागातच तेथून जाते. इकडे मनोज हा आता तेथे आनंदीची बॅग घेऊन सार्थकच्या घरी आलेला असतो. दारात पाय टाकणार तेवढ्यातच आता शलाका त्याला अडवते. ती आता बाप्पा शेजारी उभी असते. ती म्हणते तुम्ही इथे का आलात. तेव्हा कल्याणी मॅडमची मला बॅग द्यायची आहे असं आता मनोज म्हणतो. मग आता ती म्हणते मी नाही जाऊन देणार, तुमच्याकडे काही ID प्रूफ आहे का. तेव्हा तो आता चिडतो आणि म्हणतो काय ID प्रूफ वगैरे कशाला हवाय. मग आता ती म्हणते काय आहे ना, लोकांना आमच्या घरात म्हणजे आमच्या श्रीमंतासारख्या घरामध्ये घुसून प्रॉब्लेम क्रिएट करण्याची सवय झाली आहे, मग आमच्याच डोक्यावर नाचत राहतात. असं म्हणून ती आता मनोजला काही पण उद्धटासारखी बोलू लागते. तेव्हा मनोज म्हणतो हे पहा मी शांत आहे, तोपर्यंत शांत आहे, मला तोंड उगीच उघडायला लावू नका आणि शांतपणेच जाऊ द्यात मला आता आतमध्ये कल्याणी मॅडमची बॅग द्यायला. त्यावेळी ती म्हणते नाही जाऊ देणार. असं म्हणून ती आता डायरेक्ट हातच पुढे धरते. तेव्हा आता मनोज म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेवायची, 6 वर्ष मी जे काही भोगलंय ना ते आता तुमच्या दोघींमुळे म्हणजे तुमच्यामुळे आणि तुमच्या आईमुळे मला भोगावं लागलं आहे. त्यामुळे नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्यामध्ये अजिबात यायचं नाही आणि मी जर तोंड उघडलं ना तर तुम्हाला या घरातसुद्धा राहता येणार नाही की तुमच्यामुळे काय काय घडलं आणि काय काय नाही. तेव्हा शलाका म्हणते तरीही मी अजिबात तुम्हाला जाऊ देणारच नाही आणि आम्ही काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा मनोज म्हणतो माझ्याकडे पुरावे आहेत. तेव्हा शलाका जरा घाबरतेच. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आनंदी तिच्या रूममध्ये उभी असते. तेवढ्यातच सार्थक तेथे जातो. तेव्हा ती म्हणते तुम्ही आलात. मग आता तो म्हणतो हो मीच आलोय, मी आता या सर्व गोष्टींमधून मूव ऑन होण्याचं ठरवलं आहे. आनंदी म्हणते छान निर्णय घेतलात. तर आता तुम्ही त्या विशालबरोबर कधी लग्न करणार आहात असा आता सार्थक आनंदीला विचारतो. तेव्हा आनंदीला खूप मोठा धक्का बसतो, कारण आता आनंदीचं प्रेम फक्त आणि फक्त सार्थकच असतं आणि ती त्याच्याबरोबर कसं लग्न करेल हा विचार आता तिच्याच मनात येतो. मग आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.